नमस्कार मित्रांनो. 23 मार्चच्या एपिसोडमध्ये आज काय घडतंय आपण बघूया. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सगळे सुभेदार नाश्ता करत असतात, पण सगळ्यांचे चेहरे पडलेले असतात. तन्वी मनात विचार करते की सायली आणि अर्जुनला बाहेर जायला नाही मिळालं, त्याच्यामुळे चेहरे बघा कसे पडलेत, कोणीतरी मेल्यासारखंच वाटतंय. तेवढ्यात अस्मिता खाली येते. सायली म्हणते, "हो तुम्ही कशाला खाली आलात? मी आणून दिलं असतं ना." अस्मिता म्हणते, "नको, आता बाळ झोपलंय ना, म्हणून म्हटलं जरा खाली येऊन सगळ्यांसोबतच नाश्ता करू." सायली मग तिला तिचा चहा नाश्ता आणून देते आणि म्हणते की अस्मिता ताई, तुम्हाला दुसरं काही खावंसं वाटत असेल ना तर सांगा, मग बेत आपण वेगळा बनवूया. तेवढ्यात तिथे चैतन्य येतो आणि अर्जुन चैतन्याची वाट बघतच असतो. चैतन्याच्या हातात पेपर्स असतात. चैतन्य म्हणतो, "अर्जुन, मी पेपर्स आणलेत, पण डिव्होर्सची प्रोसेस खूप मोठी आहे. तू जरा विचार करावास पुन्हा असं मला वाटतं. अस्मिता ताईचा आयुष्याचा प्रश्न आणि त्याचा तू निर्णय का घेतोयस? तिला काय ते ठरवू दे ना." अर्जुन म्हणतो, "ती मूर्ख आहे, म्हणून एका शहाण्या माणसाने तिच्यासाठी निर्णय घ्यावा, म्हणून मी हे सगळं करतोय. चल." सायली लगेच अर्जुनला टोकते आणि म्हणते, "ओह, ही तीच कागदपत्र आहेत ना? मी काल तुम्हाला सांगितलं होतं हे सगळं करू नका." अर्जुन म्हणतो, "आता तू मध्ये येऊ नकोस." अर्जुन लगेच ताडकन येतो आणि अस्मिताच्या टेबलवरती डिवोर्स पेपर ठेवतो आणि म्हणतो, "अस्मिता, ही साईन कर. हे तुझ्या आणि सचिनचे डिवोर्स पेपर आहेत." प्रताप म्हणतो, "अर्जुन, काय आहे हे? आत्ता कशाला?" अर्जुन म्हणतो, "तुम्हाला पण असंच वाटत होतं ना की अस्मिता आणि सचिनचा डिवोर्स व्हावा? मग ती प्रोसेस आत्ताच चालू करायला हवी, कारण प्रोसेस व्हायला वेळ लागतो." अस्मिता म्हणते, "हे स्टार्ट करायच्या आधी तुम्हाला विचारलं होतंस?" प्रताप म्हणतो, "हे बघ अस्मिता, आम्ही तुझ्यासाठी त्या सचिनला टॉलरेट करत होतो. इतके दिवस तुझी डिलिव्हरी होईपर्यंत वाट बघत होतो." अस्मिता म्हणते, "म्हणून माझं डिलिव्हरी झाली आणि लगेच मी डिवोर्स द्यायचा दुसऱ्या दिवशी?" अर्जुन म्हणतो, "हो. तो सचिन आत्ता ह्या क्षणीसुद्धा त्याच्या गर्लफ्रेंडसोबत एन्जॉय करतोय. जेव्हा आपण त्याला खडसावलं होतं की आता तू हे सगळं संपव, तेव्हासुद्धा तो नाही ऐकला आणि आत्तासुद्धा तुझं डिलिव्हरीनंतर आला पण नाही आहे तो. कारण डिवोर्स हीच गोष्ट मला आता सेन्सिबल वाटते. त्याच्यामुळे तू साईन कर." अस्मिता म्हणते, "सायली, मी काल तुझ्याशी जे बोलले ते सगळं जाऊन तू अर्जुनला सांगितलंस ना?" सायली म्हणते, "ह्यांनी हे पेपर्स तुमच्या समोर आणले हे डायरेक्टली चुकीचं आहे, पण ह्यांचा हेतू तर बरोबर आहे ना?" अस्मिता म्हणते, "हेतू कसला बरोबर आहे? हा माझा संसार मोडायला निघालाय, कसला हेतू बरोबर आहे?" अस्मिता म्हणते, "काय रे चैतन्य, डिवोर्स पेपर आणताना तुला काय वाटलं नाही? मला बहीण मानतोस ना?" चैतन्य म्हणतो, "माझा नाईलाज झाला होता अगं." अर्जुन म्हणतो, "त्याला डिवोर्स पेपर मीच आणायला सांगितले होते, कारण मलाच हा आता योग्य डिसिजन वाटतोय. तू त्याला शोधायला जायच्या आधी मला हे पाऊल उचलायचं होतं." कल्पना म्हणते, "शोधायला जाणार आहे? म्हणजे अस्मिता, तुझ्या डोक्यात नक्की काय चालू आहे?" सायली म्हणते, "मी ते सगळं तुम्हाला नंतर सांगते आई." सायली म्हणते, "हो अस्मिता ताई, एखाद्या माणसाला किती संधी द्यायची?" अस्मिता म्हणते, "मला माहिती आहे, पण तुम्ही हे कळवलंत का त्याला की त्याला बाळ झालं आहे ते?" सायली म्हणते, "अस्मिता ताई, त्यांचा फोन बंद आहे हे तुम्हाला पण माहिती आहे." अस्मिता म्हणते, "म्हणून त्याचीच काळजी आहे मला की तो नक्की कुठे आहे आणि फोन बंद ठेवून का बसलाय. एका बायकोचं मन समजून घेण्याव्यतिरिक्त तुम्ही हे सगळं करताय. मी ह्या डिवोर्स पेपरवर साईन करणार नाही आहे, कारण मला सचिनसोबत नातं टिकवायचं आहे." अस्मिता ताडकन उठते आणि म्हणते, "मी आता चालली आहे, मला बस झालं." सगळे तिला थांबवतात. अस्मिताला म्हणतात, "अगं नाश्ता तरी करून जा, अशीच जाऊ नको." कल्पना म्हणते, "अगं तू जर उठून गेलीस ना तर तुझ्या बाळाचं पण पोट नाही भरणार, समज ही गोष्ट तू. खा अस्मिता." अस्मिता विमलला म्हणते, "माझ्या खोलीत नाश्ता आणून दे." तन्वी मनात म्हणते, ह्या अशा सगळ्या बायकांमुळे आहे ना सचिनसारख्या पुरुषांचं फावतं. जाऊ दे, पण हा ड्रामा बघायला तर खूप मज्जा आली मला. सायली अर्जुन आणि चैतन्याला म्हणते, "तुम्ही दोघं जरा स्टडीमध्ये या, बोलायचं आहे मला तुमच्याशी." इकडे सचिन उठत असतो झोपेतून, तेवढ्यात साक्षी त्याच्याकडे बघत राहते. तो भयंकर घाबरतो. म्हणतो, "अशी का बघतेस?" साक्षी म्हणते, "मी तुला दिवस रात्र बघूच शकते अशी." सचिन म्हणतो, "पण आता आपण करायचं काय आहे? इथेच बसून राहायचं ते." साक्षी म्हणते, "का?" "अगं मागच्या वेळी पोलीस आले होते, तेव्हा आपण नाही फसलो, पण परत ह्यावेळी आले तर त्यांना लगेच कळेल ना की आपण आहोत इथे करून. मग तेव्हा काय करायचं?" साक्षी म्हणते, "एकदा पोलीस येऊन गेले ना, मग आता त्यांना असं वाटलं की या घरात कोणी नाही, मग ते परत नाही येणार." सचिन म्हणतो, "पण या घरात हे असं कधी किती दिवस अडकून बसणार आहे आपण?" साक्षी म्हणते, "का बरं तर चाललंय." सायली इकडे अर्जुन आणि चैतन्याला म्हणते की तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही पुन्हा तेच काम केलं. अर्जुन म्हणतो, "मग मी काय हातावर हात धरून बसायचं होतं का?" सायली म्हणते, "पण तुम्ही तर तिच्या नाट्यावरच घाव घालायला निघालात ना. मी तुम्हाला सांगितलं होतं ही गोष्ट नाजूकपणे हाताळायला हवी."
अर्जुन म्हणतो इतके दिवस तेच करत होतो ना, तिची अख्खी प्रेग्नन्सी आपण तशीच काढली, पण काय उपयोग झाला त्याचा? शेवटी अस्मिताचा निर्णय तोच झाला ना. सायली म्हणते एक काम करा, तुम्ही जर ऐकणार नसाल तर मी पण तुमच्याशी बोलणार नाही. चैतन्य भाऊजी तुम्ही ह्यांना घेऊन जा, ती वंदना जाधवची माहिती आजच्या आज काढा, कारण हे जर दिवसभर घरी राहिले ना तर भांड्याला भांडच लागत राहील. जा ह्यांना घेऊन. चैतन्य म्हणतो अर्जुन चला पण जाऊया. अर्जुन म्हणतो पण हे काम पण खूप महत्त्वाचं आहे, अस्मिताताईचं डिवोर्स. सायली म्हणते त्या कामापेक्षा हे काम महत्त्वाचं आहे, ते जरा पहिलं करून या, जा. आणि आता चैतन्य भाऊजीला हाताला धरून तुम्हाला बाहेर काढायला लावू नका मला. सायली म्हणते आज 5वीची पूजा आहे आणि ह्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. कशी पूजा पार पाडणारे देव जाणे. इथे सचिन साक्षीला म्हणतो की मला माझ्या आईवडिलांची काळजी आहे, त्यांना कोण बघणार आहे. साक्षी म्हणते त्याची काळजी करू नकोस, तुझे आईवडील सुखरूप राहतील ह्याची काळजी मी घेईन. सचिन म्हणतो पण आपण इथे किती दिवस बसणार आहे, तसं पण अण्णांना सोडवायला आपल्याला काहीतरी तर करायला हवं. एक काम कर, मला सांग अण्णांचं कोणतं गोडाऊन वगैरे काही आहे का वस्तीपासून दूर. साक्षी म्हणते हो आहे ना, पण त्याचं काय करणार आहेस तू. मी सांगतो. आणि सचिन तिला प्लॅन सांगतो. इकडे सायली प्रताप आणि कल्पनाला सगळा घडलेला प्रकार सांगते. कल्पना म्हणते अस्मिताला काय वेळ लागलं आहे. सायली म्हणते ह्या सगळ्यामुळेच आम्हाला पण टेन्शन आलं होतं, म्हणून ह्यांनी लगेच डिवोर्स पेपर आणले की ते काही भलतंच पाऊल उचलू देत नको म्हणजे मिळवलं. सायली म्हणते आई एक काम करते, मी आज दिवसभर घरीच राहते, अस्मिताताईंवर लक्ष ठेवायला, म्हणजे सोबत पण राहील आणि त्यांच्या रीतीभाती पण होतील, हौसमौज पूर्ण करता येईल बाळाची आणि त्यांची. तन्वी या सगळ्या गोष्टी ऐकत असते दाराआडून. ती मनात म्हणते सायली तर आज दिवसभर घरी राहणार आहे, अर्जुन कुठे गेला आहे पण, म्हणजे अर्जुनच माझ्याबद्दल शोधकाम करायला चालला आहे. ह्यांच्यासमोरनं किती पण अडचणी आणा, काहीतरी मार्ग काढतातच. आता अर्जुनचा पाठलाग करायला लागेल मला. इकडे अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनमध्ये जुने रेकॉर्ड शोधत असतात. तेवढ्यात एक हवालदार त्याला जुन्या रेकॉर्डमधून वंदना जाधवची FIRची कंप्लेंट घेऊन येतो. तो तिला सांगतो की वंदना जाधव इतकी पेटली होती त्या मुलीला शोधून काढण्यासाठी की जर भेटली असती ती डायरेक्ट रिमांड होममध्ये गेली असती, कारण ती मुलगी इतकी दांडगट होती. मग अर्जुनला वंदना जाधवचा पत्ता आणि टेलिफोन नंबर मिळतो FIRमध्ये. इकडे तन्वी लगेच सायलीला म्हणते अर्जुन कुठे मार्केटलाच गेला आहे का पूजेचं सामान आणायला. सायली म्हणते का गं, का काय झालं. तन्वी म्हणते नाही मी काही ना बाळांच्या कपड्याचे फोटो बघितलेत, ते मी अर्जुनला पाठवू का, तो येता येता मार्केटमधून घेऊन येईल. सायली म्हणते मलाच पाठव, मग मी ह्यांना पाठवते. तन्वी म्हणते मार्केटमध्येच गेला आहे ना अर्जुन, मग काय झालं. सायली म्हणते नसत्या सांबार चौकशा करण्यापेक्षा ना जरा कामाला मदत कर, पूजेच्या ह्याला सगळ्यांनी हातभार लावायला हवा. कल्पना तेवढ्यात तन्वीला हाक मारते आणि म्हणते तन्वी जरा इकडे ये, मला मदत कर. इकडे अर्जुन आणि चैतन्य वंदना जाधवच्या घराकडे आलेले असतात, पण घरात कोणीच नसतं. त्यांना आश्चर्यच वाटतं. तेवढ्यात सायलीचा फोन येतो. सायली अर्जुनला सांगते की पूर्णाजीने सांगितले की गावदेवी मंदिरात नारळ ठेवायचा आहे 5वीच्या पूजेसाठी. अर्जुन म्हणतो ठीक आहे, मग तू कुठे भेटतेस. तेवढ्यात तिकडे तन्वी येते. तन्वी सायलीला खोदून विचारते की अर्जुनला ते फोटो पाठवलेले तू पाठवलेस का बाळाच्या कपड्यांचे. सायली म्हणते जरा थांब ना, तुम्ही बोलते आहे ना. तन्वी लगेच म्हणते एक काम कर ना, अर्जुनला स्पीकरवरच ठेव ना फोन, मला पण कळू दे ना, मी त्यालाच विचारणार आहे. सायली तिच्याकडे दुर्लक्ष करून सरळ फोन ठेवून निघून जाते. अर्जुन मग वंदना जाधवच्या नंबरवर फोन करतो, पण फोन काही उचलत नाही. नंतर एक माणूस वंदना जाधवच्या नंबरवरून फोन करतो आणि म्हणतो मला एवढे सतत कॉल्स येतात त्या नंबरवर, काय काम आहे तुमचं. अर्जुन म्हणतो हा वंदना जाधवचाच नंबर आहे ना. तो माणूस म्हणतो नाही, रॉंग नंबर आहे आणि पुन्हा मला फोन करू नका ह्या नंबरवर. अर्जुन म्हणतो हे आश्चर्यच वाटतंय मला, असं कसं होईल. चैतन्य म्हणतो काय आश्चर्य वाटायचं त्याच्यात, 25 वर्षांपूर्वीचा नंबर आहे, आता बदललाच असेल ना. अर्जुन म्हणतो पत्ता तरी बरोबर आहे का नाही काय माहिती, एक काम कर तू इकडे तिकडे चौकशी कर, मी जरा बायकोसोबत जाऊन येतो. इकडे सायली आणि अर्जुन देवी आईच्या मंदिरात जातात आणि सायली देवी आईला प्रार्थना करते की सगळं सुखरूप पार पडू दे आणि सचिन आणि प्रियासारखी माणसं आमच्या घरापासून लांब जाऊ देत जास्तीत जास्त, त्यांचा काही तो सोक्षमोक्ष लागायला हवा देवी आई. तेवढ्यात देवी आईच्या मूर्तीकडून फूल पडतं खाली. सायलीला फार आनंद होतो. अर्जुनला चैतन्याचा फोन येतो. अर्जुन म्हणतो काय कळलं आहे तुला. बरं मी सांगतो आता पुढे काय करायचं ते. अर्जुन म्हणतो बायको वंदना जाधव जिकडे काम करत होती ना तिकडचा पत्ता मिळाला आहे, मी आता तिकडेच चालली आहे. इकडे सचिन आणि साक्षी अण्णांच्या गोडाऊनमध्ये येतात.
सचिन तिला म्हणतो, आता तू जाऊन अण्णांच्या बंगल्यात जाऊन लप आणि मी तोपर्यंत तुला फोन करत नाही ना तोपर्यंत मला कॉन्टॅक्ट करू नकोस. साक्षी म्हणते, हे सगळं करणं गरजेचं आहे का? साक्षी सचिनचा हात हातात घेते आणि म्हणते, हे सगळं राहू दे, पण मला सांग आणि तू मला वचन दे की तू परत काही झालं तरी त्या अस्मिताकडे जाणार नाहीस. सचिन म्हणतो, हे सगळं फक्त नाटक आहे, मी तुला वचन देतो, मी फक्त तुझा आणि तुझाच आहे. सचिन म्हणतो, अर्जुन एकदाचा का मला सोडवायला आला ना तर मी त्याच्या घरी काही दिवस राहीन आणि त्याच्याकडून लीगल गोष्टी कळून घेईन, म्हणजे अण्णांना कसं सोडवायचं हे माझ्या लक्षात येईल ना. तू काही काळजी करू नकोस, मी काही दिवसांसाठीच तिथे राहणार आहे आणि मग अस्मिताला डिवोर्स देऊन टाकेन. मग सचिन स्वतःच्या डोक्याला मार बसून घेतो, कपडे बिपडे फाडतो आणि धूळ लावतो अंगाला आणि म्हणतो, ओके मिस्टर सचिन, गेट इन टू ॲक्शन. आणि तो अर्जुनला फोन करतो. अर्जुनला सचिनचं लाईव्ह लोकेशन कळतं. तो लगेच इन्स्पेक्टरला म्हणतो की मी पोचतोय लगेच तिकडे. इकडे 5वीच्या पूजेची तयारी चालू असते. इकडे अर्जुन आणि पोलीस त्या ठिकाणी पोचतात जिकडे सचिनला किडनॅप केलेलं असतं, म्हणजेच सचिनने असं नाटक केलेलं असतं. सचिनच्या लक्षात येतं जेव्हा गाड्यांचा आवाज येतो आणि पोलीसच्या फॅनचा आवाज येतो. तो हसतो लगेच, कारण त्याचा प्लॅन सफल झालेला असतो. सचिन चक्कर आलेलं असं नाटक केलेलं असतं सचिनने. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन सचिनला घेऊन 5वीच्या पूजेला आलेला असतो. अस्मिता खूप रडायला लागते आणि तिला फार आनंद होतो की सचिन आलाय बाळाला भेटायला. सचिन पण बाळाला बघून नाटक करतो, पण अर्जुन लगेच त्याचा कॉलर खेचून त्याला बाजूला करतो आणि म्हणतो, झालं ना भेटून, आता चल पोलीस स्टेशनला. अस्मिता म्हणते, सचिन, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि माझं तुझ्यावर फार प्रेम आहे. सायलीला अस्मिता विचारते की सायली, जर तुझ्या नवऱ्याने खोटेपणा केला असता तर तू माफ केलं असतंस का त्याला, परत घेतलं असतंस ना? सायली म्हणते, अजिबात नाही, माझ्या नात्यात खोटेपणाला मुभा नाहीच आहे, मी अजिबात त्यांना परत घेतलं नसतं. नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन सायलीला म्हणतो की जर तुझ्या भवितव्यासाठी किंवा भल्यासाठी मी खोटं काही बोललो असेल तर म्हणून तू नातं संपवशील का? सायली म्हणते, तुम्ही असं काही केलं आहेत का ज्याच्यामुळे तुम्हाला नातं संपवायची गरज लागेल? मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.